हालेलुया हालेलुया। हे बहिणीची साक्ष आहे। हे बहीण इकडे प्रार्थनेला रविवारच्या दिवशी गेल्या रविवारच्या अगोदरचे रविवार इकडे प्रार्थनेला आली आणि त्यानंतर ती पूर्ण बरी होती आणि सोमवारच्या दिवशी देखील बहीण पूर्ण बरी होती। पण बहीण सांगते की सोमवारच्या संध्याकाळीच थोडंसं हिला या बहिणीला त्रास झाला आणि त्यानंतर काय वेळाने ही बहीण पूर्ण बेशुद्ध पडली। या त्रासासाठी या बहिणीने केंद्रामध्ये 2 वेळा फोन लावून प्रार्थना करून घेतली, परंतु त्याच्याने त्याला काहीच फरक जाणवला नाही। या त्रासासाठी या बहिणीला सोमटे नावाच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे तिथे नेण्यात आलं आणि तिथे त्यांना काहीच इलाज न करताना त्यांना काशीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं। तेव्हा या बहिणीच्या जे नातेवाईक होते त्यांनी पुन्हा केंद्रामध्ये फोन लावला आणि प्रार्थना करून घेतली। हे प्रार्थनेच्या द्वारे प्रभू या बहिणीला बर्स झाला आणि बहीण बेशुद्ध होती ते शुद्धीवर आले आणि काशीच्या हॉस्पिटलमध्ये देखील ती शुद्धीवर होती, तरी पण तिथे पण त्याचा काहीच इलाज केला जात नव्हता। तर त्या ठिकाणाहून या बहिणीला वेदांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं। या वेदांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा या बहिणीने सांगितलं की तू पूर्ण बरी आहेस, मग तू इकडे कशाला आलीस। तेव्हा या बहिणीच्या नातेवाईकांनी सांगितलं याला थोडा खोकल्याचा दम्याचा त्रास आहे म्हणून इकडे आहे। या बहिणीसाठी पुन्हा त्या डॉक्टरांनी इलाज केला, त्याचा एक्सरा काढला तेव्हा या बहिणीचा एक्सरा पूर्णपणे नॉर्मल आला। तसे या बहिणीसाठी पूर्ण नॉर्मल होते म्हणून त्याने बीपी चेक केली की बीपी मध्ये काय त्रास होईल। हे बहीण म्हणते की बीपी चेक केली तेव्हा बीपी पण पूर्ण नॉर्मल आली। आणि या बहिणीने जेव्हा जेव्हा त्यांना सांगण्यात आलं का तुला चेक करावं लागेल तेव्हा या बहिणीने केंद्रामध्ये फोन लावून घेतला आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभूचा या बहिणीला बरस झाला आणि तिचे जे पण रिपोर्ट आले ते पूर्ण नॉर्मल आले। तेव्हाने पूर्ण या बहिणीला सांभाळलं आणि तेव्हा आशीर्वादित केलं। म्हणजे बहीण प्रभूचे आभार मानते म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।